बुलढाणा जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्ग उद्घाटनापासूनच चर्चेचा विषय ठरला. अनेक मोठे अपघात इथे झाल्यानंतर देखील प्रशासनाने याला कसा पायबंद घातला जाईल, अपघाताचे सत्र कसे कमी होतील यावर अनेक उपाययोजना केल्या, तरी देखील अपघात सत्र कमी होतानाच चिन्ह दिसत नाही. त्यातच काय, आता इथे काही क्षणांकरता विश्रांती घेणाऱ्या प्रवाशांना क्षणभराची विश्रांती धोकादायक ठरत आहे. समृद्धी महामार्गावर अपघातासोबत डबल धोका निर्माण झालेला आहे. समृद्धी महामार्गावर एका कुटुंबाला दरोडेखोरांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ एका पेट्रोल पंपावर विश्रांती घेत असलेल्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे. या अज्ञात दरोडेखोरांनी तब्बल 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना समृद्धी महामार्गावर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या कार क्रमांक MH12JC 1919 मुंबईकडे जात होतं. या प्रवासादरम्यान मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास कार चालकाला झोप येत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह 5 जण होते. काही वेळानंतर 4 अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कारमधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. जीव जाण्याच्या भीतीपोटी नाईलाजाने त्यांनी त्यांच्याजवळ असलेले दागिने आणि रोख रक्कम 2 लाख रुपये त्या दरोडेखोरांना दिले. या प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आलाय. दरम्यान आतापर्यंत समृद्धी महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत. यात अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अशात आता लुटमाऱ्यांचाही धोका महामार्गावर निर्माण झाला आहे.